केला. त्यातला झुकेगा नहीं साला हा डायलॉग पाहिल्यानंतर आमच्या मुलांना बरं वाटायला लागलं. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, पुष्पामध्ये झुकेगा नहीं साला म्हणणारा पुष्पा तुमचा आदर्श असेल का नाही हे मला माहीत नाही. पण वयाच्या 32व्या वर्षी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत डोळ्यातले एक एक बुबळ काढून ज्या राजाने रक्ताचा अभिषेक या मातीला घातला व औरंगजेबासमोर शेवटच्या श्वासापर्यंत उभे राहून झुकेगा नहीं साला म्हणत त्या औरंगजेबाला आपली औकात दाखवून दिली, हे ते राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपले आदर्श असायलाच पाहिजे. म्हणून चला तर मग आपण त्यांच्या चरणांशी एक पुष्प अर्पित करूया व ही थीम चालू करूया. ही हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही वीरगाथा आहे त्या महावीराची, ज्याने मृत्यूला नमवून धर्माला जीवनदान दिले. तो मराठा साम्राज्याचा वार होता, जो मोगलांच्या छाताला आर पार पोचला होता. गुलामी अंधार पिढ सूर्य से उभा उगवली.
माते रुद्र मराठ्याची जाते. हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही वीरगाथा आहे त्या महावीराची, ज्याने मृत्यूला नमवून धर्माला जीवनदान दिले. तो मराठा साम्राज्याचा वार होता, जो मोगलांच्या छाताला आर पार पोचला होता. कोणत्याची बाबा, आपल्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची शपथ आहे आम्हाला. त्या सिद्ध्याच्या रक्ताने समुद्राला लाल करीन. जंजिऱ्याला अग्नी तांडव देऊनच तुमच्या आत्म्याला शांती देऊ. आम्ही जाणतो आईविना जगणं किती अवघड असतं. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जंजिरावर भगवा हवाच. उसमें बेहोश, उसमें शराब और धूप. जेव्हा धर्म आणि गोमाता धोक्यात येतात तेव्हा हिंदूंना शस्त्र उचलावंच लागतं.
आशीर्वादाने कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा गड राखणार. श्री शंभू छत्रपती. सेवा भी कभी काबू न पा सका. बाप से बेटा सवाल. सेतू बांधायला घ्या रे. शास्त्र पारंगत ज्ञान गोविंद मुघल साम्राज्य संहारक स्वराज्य रक्षक